माझं पहिली भेट म्हणण्यापेक्षा अनेक जन्मात त्यांचं आणि माझा संबंध राहिला असणार निश्चित. पण या जन्मी मला 2006 ला वगैरे मी क्रियायोग शिकली. ओके. म्हणजे माझी मैत्रीण एक आहे आणि तिचे मिस्टर क्रियायोग शिकवायचे. हां. प्रेम निर्मल गुरुजी. ते फार प्रसिद्ध आहेत आणि खूप छान स्वभाव आहे त्यांचा. प्रगत आहेत साधनेत ते. तर ते तिने मला असं एकदा सहज बोलवलं, की "तू ये ना, तू ध्यान वगैरे शिकवतेस, तर तुला मदतच होईल." आणि मी गेले आणि त्या बॅचमध्ये जे काही 20-25 जण होते, त्यांच्यामध्ये मला सहज शांभवी वगैरे येत होती. माझा ओमकार छान होत होता, माझं प्राणायाम छान होत होता. तर त्यांनी मला सांगितलं मधल्या वेळेत, की "तुमचं आज्ञाचक्र उघडलेलं आहे वगैरे हां. आणि खूप छान करताय तुम्ही." नंतर मग त्यांनी मला दोघांनी खूप छान माझ्याशी बोलले बॅच संपल्यानंतर आणि मग मला त्यांनी सांगितलं, की "सर्वसामान्यांसाठी तुम्ही हे शिकवा पुढे." हं, कारण की खूप कमी लोकं क्रियायोगापर्यंत पोहोचतात हं. आणि त्याच्यामुळे म्हणजे अगदी तळागाळातील लोकांना क्रियायोग नाही मिळत आहे. खरं. तर तुम्ही कराल का हे कार्य? तर मी म्हटलं, की बापरे! जमेल ना मला ते वगैरे. तर हो म्हणे, "का नाही? तुम्हाला ते म्हणजे मला त्यांची इनडायरेक्टली ती आज्ञाच होती, की ते मी करायला हवं. आणि मी तिला असंही विचारलं होतं, की म्हटलं समजा एखाद्याची ऊर्जा अगदीच चढली तर? असंही मी तिला म्हटलं. तर तिने मला इतकं सहज सांगितलं, म्हणे, "अगं काय तू ठाकूरांना हाक मारशील, बाबाजींना हाक मारशील ते येतील ना." बरं. असं म्हणाली. हां. तर मी म्हटलं, "बरं." असं आणि आणि नंतर मला तसं झालंही बॅचमध्ये अनेक वेळा ऊर्जा चढते वगैरे हं. आणि त्यावेळेला मी फक्त म्हणायचे, की "ठाकूरजी आता बघा." ठाकूरजी म्हणजे माझे गुरुदेव रामकृष्ण परमहंस आणि बाबाजी आता बघा आणि मी फक्त हात असं बाबाजी बघा यांची ऊर्जा वाढतीये आणि ते शांत झालेले मला दिसायचे, की बरं. मला असं कॉन्फिडन्स झाला, की म्हणजे आपण म्हटलं, की बाबाजी किंवा ठाकूरजी कोणीतरी येतं आणि हे करतं. म्हणजे वाह! तसं काही आपल्याला टेन्शन नाही आहे, की काही हां. काही होईल असं.